नमस्कार, सिल्वर स्टाईल बाय पीएनजी मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गोल्ड प्लेटेड मूर्त्यांचे एक्सक्लुसिव्ह डिझाईन्स। तर चला बघूया। तर आपण पाहतच आहोत ही पेन गोल्ड प्लेटेड आहे। या पेनची बॉडी मेटलची आहे आणि या पेनची बॉडी मेटलची असल्यामुळे हे ड्युरेबल आहेत, म्हणजे जास्त काळ टिकतील सुद्धा। तुम्ही हा पेन खिशात घेऊन जरी फिरलं तर एकदम रिच लुक देतो। या पेननी हँडरायटिंग सुद्धा एकदम स्मूथ आणि छान येते। या पेनची खासियत अशी आहे की तुम्ही या पेनची रिफिल एक्सचेंज सुद्धा करू शकता, जसं की ही संपली तर तुम्ही दुसरे सुद्धा यामध्ये टाकू शकता। प्लस तुम्ही हा पेन कोणाला गिफ्ट सुद्धा केलात तरी एकदम इमोशनल टच होऊन जाईल। तर पेनचे डिझाईन्स तर आपण पाहिलेच आहोत। तर आता बघा बाप्पांच्या क्यूट गोल्ड प्लेटेड मूर्त्या पाहण्यास। बघा या मूर्त्या, या मूर्त्यांमध्ये जे मटेरियल वापरलं आहे ते रेझिनचं आहे। मूर्त्यांच्या खालचा जो बेस आहे तो वुडनचा आहे। ऑरेंज आणि गोल्ड प्लेटेड मध्ये आहे। प्लस तुम्हाला याच्यामध्ये खूप कलर सुद्धा पाहायला मिळतील। या मूर्त्या तुम्हाला कार डेकोर, होम डेकोर मध्ये सुद्धा वापरायला मिळतील। या मूर्त्या तुम्ही कोणाला गिफ्ट सुद्धा करू शकता, जसे कार डॅशबोर्ड मध्ये मूर्त्या ठेवतात किंवा कोणी होम डेकोर साठी गणपती बाप्पांच्या मूर्त्या ठेवतात। गिफ्टिंग साठी पण अगदी छान आणि रिझनेबल प्राइस मध्ये आहे। ऑफ व्हाईट विथ गोल्डन प्लेटेड कलर मध्ये सुद्धा मिळेल, ऑरेंज आणि गोल्ड प्लेटेड कलर मध्ये सुद्धा मिळेल। त्याचबरोबर बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपल्याकडे दगडू शेठ गणपती सुद्धा आहे। दगडू शेठ गणपती तर आयडलच मानले जातात सर्वांचे। त्याचमध्ये तुम्हाला हे छोटी साईज मध्ये सुद्धा मूर्ती मिळेल। हे गणेश गोल्ड प्लेटेड ट्री स्टाईल हे मूर्ती आहे। ही मूर्ती सुद्धा तुम्ही गिफ्ट करण्यासाठी खूप छान आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकता रामाची सुंदर अशी मूर्ती। रामाची जी मूर्ती आपण पाहतच आहोत त्यामध्ये सुद्धा रेझिन मटेरियल आहे। तसंच हिंदू धर्माप्रमाणे सिंबॉल पण आहेत, जसं ओम, शंख, स्वस्तिक। त्यानंतर दुसऱ्या बाजूला दशावतार म्हणजेच विष्णूचे 10 अवतार आहेत। त्याचप्रमाणे रामाच्या उजव्या बाजूला रामाचे भक्त श्री हनुमान आणि रामाच्या डाव्या बाजूला आहे विष्णूचे वाहन गरुड। मागे प्रभावावरती तुम्ही लक्ष्मीची मूर्ती पाहू शकता, वरच्या बाजूला आहे। यामध्ये सुद्धा खाली वुडन बेस आहे। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता गोल्ड प्लेटेड क्रिस्टाईल गौतम बुद्धाची मूर्ती। यामध्ये सुद्धा तुम्हाला मोठी मूर्ती सुद्धा अवेलेबल होईल। त्याचप्रमाणे श्री अष्टलक्ष्मी यंत्र, यामध्ये सुद्धा तुम्हाला मोठ्या साईज मध्ये सुद्धा अवेलेबल होईल। त्यानंतर कृष्णाची मूर्ती, ती सुंदर आहे, सुद्धा गोल्ड प्लेटेड मध्ये आहे। आपण पाहत आहोत गजांत लक्ष्मी, ही 24 कॅरेट गोल्ड प्लॅटिंग मध्ये आहे। यामध्ये मीनावर्क सुद्धा केलेला आहे। हिंदू वास्तुशास्त्राप्रमाणे खाली असलेला गजवंत लक्ष्मी घरामध्ये ठेवल्याने सुख, समृद्धी व ऐश्वर्य लाभते। त्याचप्रमाणे वरती सोन असलेला गजलक्ष्मी व्यवसाय ठिकाणी ठेवल्याने व्यवसायामध्ये फायदा होतो। गजलक्ष्मीवर गाय, मोर, कमल, सिंह, गणपती आणि असे विविध याच्याप्रमाणे शुभचिन्हे आहेत। ही शुभचिन्हे हिंदू शास्त्राप्रमाणे शुभ मानले जातात। त्यामध्ये छोटा गजांत लक्ष्मी सुद्धा आहे, त्यामध्ये पर्लचं काम केलेलं आहे।
तर तुम्हाला या मूर्त्या बाय करायच्या असतील किंवा अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे व्हिडिओच्या एंडमध्ये. तर तो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.